ओके, हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? अनारोबिक रेस्पिरेशन, दॅट इज फर्मेंटेशनचे प्रोसेसेस. ज्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, ग्लायकोलिसिसबद्दल बोललो आपण मागच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण? पायरुविक ॲसिडचं अनारोबिक कंडिशनला काय काय होतं. तर काय होतं? फर्मेंटेशन होतं. बघूया. फर्मेंटेशन म्हणजे काय असतं किंवा अनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असतं? इट इज द इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं? पार्शियल. शब्द लक्षात ठेवा. ग्लायकोलिसिसमध्ये कसलं ऑक्सिडेशन? आणि अनारोबिक म्हणलं का? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. शब्द फक्त. पुढं इट ऑकर्स इन मॅनी, कुठं कुठं होते हे? प्रोकॅरियोट्स अँड युनिसेल्युलर यूकॅरियोट्स. काही प्रोकॅरियोट्समध्ये आणि काही युनिसेल्युलर यूकॅरियोट्समध्ये हे होत असतं. नेमकं काय होते सर इथं? बघूया. दोन टाईपचं फर्मेंटेशन आहे. एक आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन, एक आहे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. बरोबर? तर बघूया. इथे तुम्हाला जे दिसते ना, हे ईस्ट आहे. ईस्टनं फर्मेंटेशन केले आणि काय बनवलं? इथं अल्कोहोल बनवले. कसं? बघूया चला. आपली पहिलं फर्मेंटेशन बघूया, अल्कोहोलिक फर्मेंटेशन. म्हणजे इथं पायरुविक ॲसिडचं पुढं काय होतं? बघा, तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं, ग्लुकोजचं काय झालं? ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट. म्हणजे काय? PGA 3-PGA, पेपा आणि पायरुविक ॲसिड. ही ग्लायकोलिसिसची स्टेप आहे. हे काय? ग्लायकोलिसिस. लास्टला काय मिळालं तुम्हाला? पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचं पुढं काय होतं? एक तर लॅक्टिक ॲसिड तयार होतं किंवा इथेनॉल. आणि दोन्हीमध्ये काय झालं बघितलं का तुम्ही? NADH वापरला गेलाय. म्हणजे हायड्रोजन काय झालाय? वापरला गेलाय. म्हणजे तर रिडक्शन झाले बाबांनो. काय झाले? रिडक्शन्स घडले. म्हणजे काय झाले बघूया. हे बघा, हेअर हे महत्त्वाचं आहे बरं का. थोडंसं अवघड आहे स्टेप्स. म्हणजे तर रिॲक्शनचं काय होतं हे बघावं, लक्षात ठेवा फक्त. पायरुविक ॲसिड जे तयार झालं ग्लुकोजपासून, त्याचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये झालं? CO2 अँड इथेनॉल. पायरुविक ॲसिडचं पुढं काय झालं? CO2 आणि इथेनॉल तयार झालं बाय इनकम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. आणि हे करण्यासाठी कुठलं एन्झाईम वापरलं हे विचारलंय बघा. पायरुविक ॲसिड डिकार्बोक्झायलेज. म्हणजे पायरुविक ॲसिडमधनं काय काढला बाहेर त्यांनी? CO2. म्हणून काय म्हणलं? पायरुविक ॲसिड डिकार्बोक्झायलेज. आणि अल्कोहोल तयार झाला म्हणून काय म्हणले? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. म्हणजे हायड्रोजन बाहेर काढलं आहे. हां, अल्कोहोलला काय केले? सॉरी, इथं हायड्रोजनला काय केले? बाहेर केले. ॲड कसं म्हणतोय तू? डिहायड्रोजिनेज म्हणले. डिहायड्रोजिनेज म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि जो हायड्रोजन रिमूव्ह झाला तो कोणी घेतला? NADH मधनं हायड्रोजन काढला. बरोबर का? हे ओके. हे कुठं होते बाळांनो? ईस्टमध्ये होते. कुठं होते? ह्यात तुम्ही काय लक्षात ठेवायचं? पायरुविक ॲसिडचं इथेनॉल तयार होताना ते कुठं होते? पहिली गोष्ट ईस्टमध्ये. कुठं होते? त्याचे एंड प्रोडक्ट काय काय आहेत? CO2 आणि इथेनॉल. आणि तिथं कुठले दोन एन्झाईम वापरले गेलेत? पायरुविक ॲसिड डिकार्बोक्झायलेज, डिहायड्रोजिनेज, अल्कोहोल. येस, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, ही शुगर ईस्टनं खाल्ली. आता ईस्टच्या बॉडीमध्ये काय होणार? आधी ग्लायकोलिसिस. काय होणार? आणि ग्लायकोलिसिसच्या पुढं काय होणार? पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचं काय होणार? CO2, इथेनॉल. आणि तिला काय मिळणार? ॲक्च्युली ही एनर्जी काय तिला फर्मेंटेशननं मिळाली का? ग्लायकोलिसिसनंच मिळाली. कशानं मिळाली? लक्षात ठेवा. म्हणजे ईस्टमध्ये काय फक्त पायरुविक ॲसिडचं पुढं कन्व्हर्जन नाही झालं. ईस्टनं काय केलं? आधी ग्लुकोज खाल्ला. त्याने आधी ग्लुकोजचं काय केलं? ग्लायकोलिसिस. काय बनवलं? पायरुविक ॲसिड. पण तिथं ऑक्सिजन नव्हता. मग पायरुविक ॲसिडचं काय झालं? CO2, इथेनॉल आणि एनर्जी. ही एनर्जी म्हणजेच कुणाची एनर्जी? ग्लायकोलिसिसमधली एनर्जी. म्हणजे किती ATP? ह्याला किती मिळणार? ईस्टला 2च मिळणार. तयार झालेत 4. बरोबर आहे बाळा. पण वर वापरलेत ना 2, मग ते द्यावं लागतील. हां, खाली तयार झाला 4. पण 4 तयार करण्यासाठी किती वापरल्या? 2. आपल्याला नेट, मग त्या ईस्टला नेट किती मिळाल्या? 2च मिळाल्या. कारण तिनं 2 वापरल्या होत्या, त्याच तिला रिटर्न गेल्या ना.
त्यातलं त्याला किती मिळाला 2. म्हणून असं म्हणतात की अनारोबिक रेस्पिरेशनमध्ये एनर्जी कमी मिळते. की कमी म्हणजे किती 2च ATP मिळतात. किती मिळतात लक्षात ठेवा. हे कुठं लिहिलेलं नाही आहे, मी सांगतोय. माझा विश्वास आहे ना तुमच्यावरती का तुमचा माझ्यावरती? हां हां लिहिलं लेस एनर्जी मिळते आपल्याला ह्या फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशनमध्ये फक्त काय होते बाळांनो, फक्त ग्लायकोलिसिस होते. काय होते? आणि त्याच्या पुढं पायरुव्हिक ॲसिडचं डायरेक्ट CO2 आणि इथेनॉल. एनर्जी म्हणजे ग्लायकोलिसिसमधूनच मिळाली आपल्याला एनर्जी ती. ओके बघा इथं दिले बघा, हे बघ प्रथमेश. नेट ATP प्रोडक्शन फ्रॉम फर्मेंटेशन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल इज 2. कसं काय? 4 ATP फ्रॉम ग्लायकोलिसिस. 4 तयार झाल्या, पण त्यातलं वापरल्या किती, राहिल्या किती 2. बरोबर. सो ही अशी प्रोसेस आहे इथेनॉल तयार होण्याची. ही एक दुःखद घटना घडते. इथेनॉल कोणी बनवले? ईस्ट. तुम्हाला माहीत असेल इथेनॉल कशाला वापरतात? हँड सॅनिटायझर म्हणून वापरतात. याचा अर्थ इथेनॉल काय करतो? मायक्रो ऑर्गॅनिझमला मारतो. माणसांना मारतो ॲक्च्युली इथेनॉल. माणसं मापात पितात. जास्त पिलं का मरू शकतात ते पण. म्हणजे आपल्या बॉडीसाठी इथेनॉल काय आहे? पॉइझन आहे खरं तर. जर इथेनॉल पिलं माणसाच्या स्वतःवरती हे राहत नाही, याचा अर्थ त्याला काय तर बॉडीला काय होते, त्याच्या हार्म होते ना. सो इथं पण सेम काय होतं, जसं हे ईस्ट काय बनवते? इथेनॉल बनवते. एक सर्टन लिमिटपेक्षा जास्त इथेनॉल त्याच्या बॉडीत तयार झाला का ती स्वतःच मरते. आणि लोकांना मारायला इथेनॉल तयार करून जाते. पण कळतं का? येते पुढच्या स्टेपला ते तुमच्या बुकमध्ये पण दिले बघा. ते नाही का दिलं? असं का केलं? ठीक आहे, ह्याच्यात नाही दिलं. हे का दिलंय? बरं ठीक आहे, असू द्या. मी सांगतो, लक्षात ठेवा. हे असंच होतं पण बरं का. आय थिंक त्याचं लिमिट काय तर 10% आहे. 10% तयार व्हायच्या वर गेलं का काय होते, स्वतः ईस्ट काय होते, मरते. हां दिले, हा इथं दिले 13%. सॉरी खाली मी कुठं दिले तरी. हां इथं ईस्ट पॉइझन देमसेल्स टू डेथ वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल रीच अबाउट 30%. हे महत्वाचं असं दिले वाक्य बघा. इथंच वाक्य बघा. ते 13% पेक्षा जास्त जर अल्कोहोल तयार झालं आणि तिथे ईस्ट असेल तर ईस्ट स्वतःच काय होते, मरते. पॉइझन देमसेल्स. बुकमध्ये तुमच्या हीच रिॲक्शन दिली ना बाळांनो. हां पायरुव्हिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड तयार होते. इथं NADH वापरला जातो. म्हणजे ॲक्च्युली इथं बाळांनो हायड्रोजन ॲड होतोय म्हणजे रिडक्शन होते बरं का. असे दिले ना तिथं स्टेप दिली ना असे. सो इथं तुम्हाला हायड्रोजन ॲड होतोय म्हणजे रिडक्शन होते बरं का. ते असं विचारू शकतात, ते डायग्रॅमवरनं विचारू शकतात. सो बी अवेअर अबाउट दिस ऑल्सो. समजतंय का? व्हिडिओ बघणारे लोक तिथं बुकमधल्या सगळ्या डायग्रॅम पण नीट करायचे आहेत. तुम्ही पण व्हिडिओ बघणारे तुम्हीच असणार आहे ना. तुम्ही बघता का? पण तुम्हाला फायदा होतोय का खरं? तुम्ही यूट्यूबला भारी भारी लोकांचे बघणार, तुम्ही रणजित सरांचे कशाला बघणार? बरोबर का? असं तुम्हाला विश्वास ट्रस्ट इश्यू आहे ना. ओके चला जाऊ. डझंट मॅटर बिकॉज आय डोंट केअर. दिस इज नन ऑफ माय बिझनेस. माय बिझनेस इज बायोलॉजी. युअर बिझनेस इज ऑल्सो बायोलॉजी, बट द डिफरन्स इज दॅट युअर बिझनेस इज बायोलॉजी फ्रॉम अनदर पर्सन. बरोबर का नाही? ओके ठीक आहे. ॲज युअर विश. काही करा, वॉट एव्हर मे बी. यू शुड स्कोअर मोर. मग कसे पाडले कोण विचारणार नाही. आय वॉन्ट 360 आउट ऑफ 360. BAMS गव्हर्नमेंट फिक्स झालं. मग फक्त बायोमध्ये 360 आउट ऑफ 360 पाडले का डॉक्टर फिक्स झाला तुम्ही. वर तुम्ही केमिस्ट्री फिजिक्समध्ये किती पाडता ह्याच्यावरनं मग ठरतंय पुढे MBBSला जाणार का प्रायव्हेट MBBSला जाणार काय. ओके चला आता बघूया की काय तयार होते कसं. लैक्टिक एसिड. आपने सुना होगा, ये आपने 10वीं में सुना है कि अगर हम हेवी एक्सरसाइज करते हैं तो हमारे मसल्स में अनारोबिक रेस्पिरेशन होता है, क्योंकि हमारे फेफड़े को
सॉरी हमारे लंग्स को मैनेज नहीं होता है कि कितना ऑक्सीजन किधर भेजना है, क्योंकि वो बंदा एक दिन जाकर घपाघप जिम मारता है वहाँ पे, बराबर ना, ज़्यादा जिम मारता है ना, डम्बल्स लेके वो एक ही दिन पूरा ट्राइसेप बाइसेप ये करते, तो इधर के मसल्स कंफ्यूज होते हैं, अरे यार अभी ऑक्सीजन को कैसा यूटिलाइज करेंगे, तो ऑक्सीजन नहीं मिलता है वहाँ पे, तो क्या हो जाता है फिर अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, माइंड योर थिंकिंग ऑल्सो, दोज हु आर थिंकिंग लाईक बायसेप ट्रायसेप. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन बघूयात. ओके, ज्याला कळायचं त्याला कळले, उग आव नका आणू की सर काय बोलताय तुम्ही, काही कळत नाही आम्हाला. यू आर द प्रो व्हर्जन ऑफ द ह्युमन बिईंग्स. ओके, आम्ही अल्फा बीटा व्हर्जन आहे, अजून तुम्ही प्रो आहे गॅमा. ओके चला, लॅक्टिक ॲसिड कसं तयार होतं, सेम पायरुविक ॲसिडचं इथं पण काय झालं, हायड्रोजन ॲड झालं आणि काय तयार झालं, लॅक्टिक ॲसिड. हां, लॅक्टिक ॲसिड तयार झालं. हेअर पायरुविक इन लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन पायरुविक ॲसिड इज कन्व्हर्टेड टू लॅक्टिक ॲसिड इन सम बॅक्टेरियामध्ये सांगितले. कुठं सांगितलं हे, सम बॅक्टेरिया. म्हणजे काही बॅक्टेरिया पण लॅक्टिक ॲसिड तयार करतात माय डिअर फ्रेंड, समजते का तुम्हाला. ओके, इन ॲनिमल म्हणजे आपण वेन ऑक्सिजन इज इनॲडिक्वेट, समजा कधी कधी चुकून आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडला, म्हणजे काय, तुम्ही एक्सरसाइज हेवी केले आणि तेवढ्या प्रमाणात श्वास नाही घेतला तुम्ही, अशा कंडिशनला म्हणजे इनॲडिक्वेट ड्युरिंग एक्सरसाइज. पायरुविक ॲसिड इज मसल इज रिड्यूस टू लॅक्टिक ॲसिड. हे महत्त्वाचं वाक्य, रिडक्शन झाले बाळांनो. इथं पायरुविक ॲसिडचं काय होते, हिथं बी रिडक्शन झालं आणि हिथं बी रिडक्शन झाले. हिथं मग कशी मेन्शन नाही केलं, त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पण काय झालं दोन्हीकडे पण रिडक्शन. एका एक्झामला गेल्यावर मला हा क्वेश्चन मी जम्मल झालतो, त्यांनी रिडक्शन झालंय म्हटलं पण मला कळलंच नाही, अरे रिडक्शन कसं काय झालं म्हणलं. इथं मला फक्त काय माहीत होतं, पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन इथेनॉलमध्ये होतं किंवा पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं, सोबत काय तयार होतं, CO2. मला एवढंच माहीत होतं, पण तिथं मध्ये रिडक्शन नावाचा शब्द होता, हेच मला माहीत नव्हतं, तुम्हाला बी माहीत नव्हतं, पण आज माहीत झालं. इथून पुढं विसरू नका, विसरलं का तुमचं रिडक्शन आहे बघा 100%, मार्काचं रिडक्शन, बरोबर का. हां, मीनिंग शब्दाचं रिडक्शन म्हणजे काय असतं, रिमूव्हल. काय तर ॲड होण्यासाठी काय तर रिमूव्ह करावं लागेल ना. तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर ॲड करण्यासाठी सक्सेस रिमूव्ह करावं लागेल ना. माझा हां, मग तेच ना, काय तर ॲड करण्यासाठी काय तर बाहेर टाकावं लागेल ना. इफ यू वॉन्ट सक्सेस यू हॅव टू रिमूव्ह फेल्युअर, इफ यू ॲड फेल्युअर यू हॅव टू रिमूव्ह सक्सेस. दोन्ही एकत्र नाही येणार तुम्हाला. बरोबर आहे का. सो रिडक्शन इज मे बी फेल्युअर, मे बी सक्सेस अकॉर्डिंग टू युअर हार्ड वर्क. ओके, इन ॲनिमल व्हेन ऑक्सिजन इज इनॲडिक्वेट काय होते, पायरुवेट ॲसिडचं मसलमध्ये रिडक्शन होते आणि काय तयार होते, लॅक्टिक ॲसिड. एन्झाईम कुठलं वापरतात, जर इथं लॅक्टो डिहायड्रोजिनेज वापरून जर लॅक्टिक ॲसिड बनते आणि रिडक्शन होते, याचा अर्थ इथाइल अल्कोहोलचं रिडक्शनच होते विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. कुठलं, डिहायड्रो, म्हणजे इथाइल अल्कोहोल तयार होण्यासाठी पण तिथं काय होते, रिडक्शनच होते. आणि एन्झाईम कुठलं वापरले, अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. आणि पायरुविक ॲसिडपासून लॅक्टिक ॲसिड बनवायचं असेल तरी पण कुठले एन्झाईम वापरले, लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. दोन्हीकडे डिहायड्रोजिनेज वापरले, याचा अर्थ दोन्हीकडे पण काय झाले, रिडक्शन झाले. काय झाले, पायरुविक ॲसिडचं रिडक्शन झाले, बरोबर का. आणि तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये समजेल, जर तुम्हाला अल्कोहोलचं ॲसिड बनवायचा, सॉरी ते वेगळा प्रश्न, जाऊ देतो. सो रिड्युसिंग एजंट कोण आहे बाळांनो, तर रिड्युसिंग एजंट म्हणजे जो हायड्रोजन देणार आहे त्याला काय म्हणतात, रिड्युसिंग एजंट. कोण आहे तो, NaDH इज रिऑक्सिडाइज, म्हणजे हायड्रोजन निघून जातोय त्याचा, रिऑक्सिडाइज टू NaD इन बोथ टाईप ऑफ फर्मेंटेशन. हे विचारतील तुम्हाला. दोन्ही केसेसमध्ये रिडक्शन झाले, पायरुविक ॲसिड रिडक्शन इथेनॉल, पायरुविक ॲसिड रिडक्शन लॅक्टिक ॲसिड.
आणि दोन्ही केसमध्ये रिड्युसिंग एजंट म्हणजे हायड्रोजन रिडक्शन करण्यासाठी हायड्रोजनचा सप्लाय कुणी केला आहे? NADH. NADHचं कन्व्हर्जन कशात झाले? NAD. एन्झाईम कुठले कुठले वापरले? वर अल्कोहोल डिहायड्रोजिनेज आणि खाली, बरोबर का? अनुश्री काय झालं? पाकाशी बसलं सर. काय नाही सर, आता पाक मी नाही ना. ओके, काय झालं म्हटलं प्रथमेश? कुठला रे? हा पायरुविक ॲसिड डिकार्बोक झालेच वर असे ते एक वापरले, बरोबर का? अनुष्का सॉरी तनिष्का. सेम इथं पण काय नेट ATP 2च. एवढं सगळं होत असताना जे झालं ते वाईट झालं. जे झालं ते मग ड्रॉबॅक्स आहेत. अनारोबिक इज अ ड्रॉबॅक. ड्रॉबॅक आहे पण इमर्जन्सीमध्ये हेच उपयोगी येते. कुत्रं मागं लागले, तुम्हाला पळायचंय पण मसलला ऑक्सिजन नाही मिळाला, मसलनं मरायचं का? मग मसल काय म्हणतात? चुलीत गेला ऑक्सिजन. आपण काय करूया? अनारोबिक रेस्पिरेशन करूया. 2 तर 2 काय म्हणते? 2 तर 2 ATP मिळणं महत्वाचं आहे, कारण मसल काम केलं पाहिजेत. मग ते तेवढं 2 ATP वापरत काय होते? तुम्ही पळून जाऊन घरात जाताय, गेट लावताय, हां वाचलो. पण कुछ पाने के लिए कुछ सहना पड़ता है. लाइक दिस, जब आप घर पे जाओगे थोड़ा शांत हो जाएंगे, 4-5 घंटे के बाद पता चलेगा आपके थाइज मसल में पेन हो रहा है. वो पेन हो रहा है, इसका मतलब वहाँ पे क्या जमा हुआ है? लैक्टिक एसिड. ठीक है, कुत्ते से तो बचा है, लैक्टिक एसिड से तुम्हें कौन बचाएगा? श्वासच असतं. कशातनं तर बाहेर निघायसाठी कशात तरी उडी टाकावं लागते. सो तुम्हाला कुत्र्यापासून वाचण्यासाठी लॅक्टिक ॲसिड बनवावं लागलं, बरोबर का? सो ते इमर्जन्सीमध्ये गुड आहे, पण ॲक्च्युअली त्याचे काय आहेत? खूप सारे ड्रॉबॅक्स. अकॉर्डिंग टू प्रोसेस ड्रॉबॅक काय आहेत? लेस एनर्जी आणि हार्मफुल प्रोडक्ट तयार होत आहेत, बरोबर का? कसं बघा, एनर्जी प्रोडक्शन इज लिमिटेड म्हणजे किती? लेस दॅन 70% ऑफ एनर्जी इज ग्लुकोज. Less than 7% of energy in glucose is released, and not all of it is trapped as a high energy bonds of ATP. टोटल ग्लुकोज पासून आपल्याला माहिती आहे बाळांनो 38 ATP आपल्याला असे मिळतात, तयार होतात. किती तयार होतात? 38. किती तयार होत आहेत? 4 7 28 सॉरी जे जाऊ द्या, फक्त 7%. किती? मॅथ्स लावायला जातो मी पण नाही लावता येत मला, जाऊ द्या, असू द्या. 7% फक्त एनर्जी आपल्याला ग्लुकोजमधून काढता येते अनारोबिक रेस्पिरेशन, बरोबर? नॉट ऑल ऑफ इट्स इज टॅप्ड ॲज अ हाय एनर्जी बॉन्ड ऑफ ATP. म्हणजे हे सगळे ATP मध्ये कन्वर्ट करता येत नाहीत. हजार्डस प्रोडक्ट्स कोण? ॲसिड आणि अल्कोहोल तयार होत आहेत, म्हणून ते काय आहे? काय ते? ड्रॉबॅक आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट fermentation, that is lactic acid fermentation and alcoholic fermentation. सो या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या स्टेपमध्ये आपण बघूया क्रेब सायकल, बरोबर ना? कुठली सायकल? क्रेब सायकलच आहे ना? म्हणजेच त्याला काय म्हटलंय? म्हणजेच ॲरोबिक रेस्पिरेशन. ओके, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण ते, ठीक आहे? तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मस्तपैकी एकदा नोट्समधून वाचून काढा. तुम्ही आता लगेच तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नक्की बघा.